नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश खूप टेन्शनमध्ये असतो आणि तेवढ्यातच तिथे अथर्व येतो आणि म्हणत असतो की आकाश, माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. आणि तो म्हणतो की आपण इंटरनॅशनल कंपनीबरोबर जे काही कोलॅबरेशन केलेलं आहे त्याचे टर्म्स आणि कंडिशन्स सगळे याच्यामध्ये आहेत. तू जरा एकदा वाचून घेतोस का आणि त्याच्यावरती साईनसुद्धा कर. हे मला अभिदादाने करायला सांगितलं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की अथर्व, मी नंतर बघितलं तर चालेल का? आता मी जरा वाचण्याच्या आणि बघण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबातच नाही आहे. मी नंतर सगळं काही बघतो आणि त्याच्यावरती साईनसुद्धा करतो. तू काळजी करू नकोस. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की आकाश, ते सगळं जाऊ दे, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हवं तर तू नंतर क्रॉस चेक कर आणि ह्याच्यावरती साईन कर. पण तू ऑफिसला काय येत नाही आहेस? हे बघ, बाबा जेव्हापासून जेलमध्ये गेलेत ना तेव्हापासून महत्त्वाचं असं कुणीही ते ऑफिसमध्ये नाही आहे. तेव्हा मला आणि अभिदादाला असं वाटतं की तू ऑफिसला आलं पाहिजे, तिथे तू लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा आकाश म्हणतो, तू काळजी करू नको. मी जरा या साखरपुड्यातून बाहेर पडलो ना की मी स्वतःहून ऑफिसला येत जाईन आणि मी व्यवस्थित लक्षसुद्धा देईन. तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा इथे भूमी आल्यानंतर आता आकाश म्हणत असतो की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की वेदांगी कुठे आहे, मला तिला सॉरी म्हणायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ, तू आत्ता तिच्याजवळ बोलायला जाऊ नकोस, ती थोडी रागात आहे. तेव्हा भूमी म्हणते, मी जाते आणि तिला सॉरी म्हणते, कदाचित तिचा राग जाईल. तेव्हा आकाश म्हणतो, नाही, तू कशाला सॉरी म्हणतेस, मीच तुला सॉरी म्हणतो तिच्या वतीने. तेव्हा भूमी म्हणते, तू का मला सॉरी म्हणतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, मगाशी तुझ्याबरोबर ज्या पद्धतीने वागली ना ते मला आवडलं नाही आहे. तू सुद्धा हर्ट झाली असशील ना, म्हणून मी तिच्या वतीने तुला सॉरी म्हणतोय. तेव्हा भूमी म्हणत असते, खरं तर ती माझ्यामुळे हर्ट झाली आहे. आता कुठली मुलगी आपल्या होणाऱ्या नवऱ्याने जर दुसऱ्याच मुलीच्या बोटामध्ये अंगठी घातली तर तिला आवडणार आहे? आता जर माझ्या बाबतीत असं झालं तरी मला सुद्धा तेवढाच राग येणार आहे. माझ्या जर होणाऱ्या नवऱ्याने, माझ्या आकाशने जर दुसऱ्या मुलीच्या बोटामध्ये अंगठी घातली साखरपुड्याची, तर मला सुद्धा खूप जास्त राग येईल, मला सहन नाही होणार. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, बरं ठीक आहे, पण हे बघ, आता साखरपुडा आणायचा आहे आणि त्यासाठी तुला जायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आता मला या सगळ्यामध्ये तू इन्व्हॉल्व नको करूस. तेव्हा आकाश म्हणतो, वेदांगीमुळे तू आता माझ्या साखरपुड्यापासून अलिप्त राहणार आहेस का? हे बघ भूमी, सगळं काही विसरून जा, एवढं काही नाही झालं आहे. आणि हे बघ, माझा साखरपुडा आहे ना, तू असं समज की हा तुझा साखरपुडा आहे आणि तू तसा सेलिब्रेट कर. तेव्हा इथे आता आकाश आणि भूमी दोघंजणं बोलत असताना तिथे मिस्टर भानुशाली येतात आणि मुद्दामून आपल्या गाडीची चावी खाली टाकतात. कारण इथे आकाशने भूमीचा हात आपल्या हातात घेतलेला असतो आणि त्यामुळे ॲडव्होकेट भानुशाली जेलेस होत असतात. तेव्हा इथे आता चावीचा आवाज झाल्यानंतर भूमी आणि आकाश दोघंजणं तिथे येऊन उभे राहतात आणि तो म्हणतो की सॉरी, चुकून माझी इथे चावी खाली पडली. तेव्हा आकाश म्हणतो, ते कळलं आम्हाला, पण तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की मिस्टर आकाश, तुम्ही विसरलेत का? मी राजाराम यांचा वकील आहे, त्याच्यामुळे मी कधीही रागिनी मॅडम यांना इथे भेटायला येऊ शकतो, कारण माझं त्यांच्याशी महत्त्वाचं काम आहे. मला केसबद्दल डिस्कस करायचं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही इथे आत्याला भेटायला आलायत का? तेव्हा इथे भानुशाली म्हणतात की अगदी बरोबर. तेव्हा रागिनी म्हणते, थांबा, मी आत्यांना बोलून आणते. तेवढ्यातच भूमी जात असताना इथे ॲडव्होकेट भानुशाली यांनी भूमीसाठी गजरा आणलेला असतो. ते म्हणतात की एक मिनिट, हे तुमच्यासाठी आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हे काय मिस्टर भानुशाली, तुम्हाला माहिती नाही आहे का गजरा कोण कुणाला देतं ते? तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात की मला माहिती आहे, पण हा गजरा मी भूमी मॅडमसाठी आणलेला नाही आहे, तर त्यांच्या आईने हा गजरा त्यांच्यासाठी दिला आहे. मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथे गजरेवाली आली होती, तेव्हा त्यांच्या आईने गजरा त्यांच्यासाठी घेतला आणि भूमी मॅडमसाठी घेतला आहे. तेव्हा आकाश म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही भानुशाली, तुम्ही खोटं बोलताय का आमच्याबरोबर? तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की मी कशाला खोटं बोलू, हवं तर भूमी मॅडम तुम्ही तुमच्या आईला फोन करा आणि विचारा बरं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं ठीक आहे, जर भूमीच्या आईने हा गजरा दिला आहे, मग त्यांच्या 2 मुली अजून या घरामध्ये आहेत, त्यांच्यासाठी गजरा का नाही दिला आहे, फक्त भूमीसाठी दिला आहे का? तेव्हा ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, आता ते मला माहिती नाही आहे, कदाचित त्यांच्या त्या मुलीला गजरा आवडत नसेल, भूमी मॅडमला आवडतो म्हणून त्यांच्यासाठी दिला आहे. भूमी मॅडम घ्या ना प्लीज. तेव्हा भूमीसुद्धा त्यांच्या हातातून लगेचच गजरा घेते. तेव्हा इथे आता गजरा घेतल्यानंतर ॲडव्होकेट भानुशाली यांचं भूमीच्या बोटाकडे लक्ष जातं आणि ते म्हणतात की हे काय, तुमच्या बोटामध्ये अंगठी, भूमी मॅडम तुमचा साखरपुडा झाला आहे का? तेव्हा इथे ती अंगठी काढून टाका असं सुद्धा ते म्हणतात. आकाश म्हणतो, तुम्हाला काय करायचं आहे, तिची मर्जी आहे ना, ती घालेल अंगठी नाही घालणार, या बोटामध्ये घालेल नाही तर त्या बोटामध्ये घालेल, तुम्हाला काय करायचं आहे? तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात, पण ती अंगठी काढलेलीच बरी आहे ना, तुमच्या बायकोला होणारा राग नाही का येणार वेदांगीला?
तेव्हा इथे भूमी म्हणत असते, जर वेदांगीला राग येत असेल तर मग ही अंगठी मी माझ्या बोटात नाही ठेवणार आहे, पण ही तुमच्या बोटात अंगठी अडकलीच कशी? तेव्हा रागिनी म्हणत असते की भूमी आणि आकाश दोघंजण वेदांगीसाठी अंगठी आणायला गेले होते. ट्रायलसाठी आकाशने तिच्या बोटामध्ये अंगठी घातली आणि ती तिथेच फसली, ती निघतच नाही आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणत असतात, मी काढू का ती अंगठी तुमच्या बोटातून? तेव्हा आकाश म्हणतो, कशाला, त्याची काहीच गरज नाही आहे, आणि ती अंगठी जरी भूमीच्या बोटामध्ये राहिली ना तरीसुद्धा चालेल, वेदांगीसाठी मी दुसरी अंगठी ऑलरेडी आणलेली आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, पण कशाला, उगाच वेदांगीला राग येईल ना, त्याच्यामुळे भूमी मॅडमला नाही आवडत, त्यांच्यामुळे दुसरं कोणाला त्रास झालेला. हो ना भूमी मॅडम? तेव्हा भूमी म्हणते, अगदी बरोबर, वेदांगीला त्रास होणार असेल तर ही अंगठी मी माझ्या बोटात नाही ठेवणार आहे, मी काढून टाकेन. तेव्हा इथे भूमी म्हणते, पण मी काय करू, मी साबणाने काढली आहे, तेल लावून काढली आहे, माझ्या बोटाला जखम होईल म्हणून मी ती आता काढत नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे बघा, ती अंगठी राहू दे, तुम्हाला काढायची गरज नाही आहे. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात, पण मला जमेल काढायला, मी काढली बोटातून अंगठी तर चालेल ना? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही नक्कीच ही अंगठी काढा. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की रागिनी मॅडम, मला फक्त एक तार आणि मला पक्कड मिळेल का? तेव्हा इथे आता रघु काका जातात तार आणि पक्कड घेऊन यायला. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की ती अंगठी राहिली तरी चालेल, आणि ॲडव्होकेट भानुशाली यांना ती अंगठी काही करून काढायचीच असते, कारण ती आकाशने भूमीच्या बोटामध्ये घातलेली असते. तर इकडे ॲडव्होकेट भानुशाली आता भूमीचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि तो सारखा हातामध्येच घेऊन बघत असतात. तेव्हा इथे आकाशला राग येतो आणि आकाश म्हणत असतो की भानुशाली, तुम्हाला ती अंगठी का काढायची आहे? हे बघा, भूमीच्या हाताला ती तार लागेल, काहीतरी दुखापत होईल. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात की भूमी मॅडम, काही होणार नाही आहे तुम्हाला, तुम्ही प्लीज थोडीशी फक्त कळ सहन करा. तेव्हा इथे आता ॲडव्होकेट भानुशाली त्या अंगठीमध्ये तार टाकतात आणि तार टाकल्यानंतर ती जागा सैल केल्यानंतर आता त्याच्यामध्ये पकडणे ती अंगठीच पूर्णपणे तोडून टाकतात आणि काढून टाकतात. तेव्हा इथे आता अंगठी तोडल्यानंतर इथे भूमीलासुद्धा हर्ट होतं आणि आकाशलासुद्धा. तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली म्हणतात की झाली, मोडून टाकली मी, आणि तसंही ही अंगठी कदाचित माझीच वाट बघत होती आणि मीच ती तुमच्या बोटातून काढून टाकलेली आहे. तेव्हा इकडे भूमीला फार वाईट वाटतं. ती तुटलेली अंगठी ती आपल्या हातामध्ये घेऊन तिच्याकडे बघत असते आणि ती म्हणते की साखरपुडा वेदांगीचा आणि आकाशचा आहे आणि ही अंगठीसुद्धा वेदूसाठीच होती, पण मला काय एवढा त्रास होतो आहे, जणू काही माझाच साखरपुडा मोडला आहे की काय? ही माझ्या साखरपुड्याची अंगठी आहे आणि ती तुटली आहे, असा का मला त्रास होतो आहे? कदाचित माझ्यामुळेच वेदांगीलासुद्धा एवढाच त्रास होत असेल आणि आता मला तिचा त्रास कमी करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवेत. तर इकडे आता खूप मोठ्या रेस्टॉरंटमध्ये आकाश महाजन याच्या नावाने आता रेस्टॉरंटमध्ये एक टेबल बुक केलेलं असतं. तेव्हा इथे तिथे केक शॉपमधून केकसुद्धा पाठवायला सांगितलेला असतो. त्यानंतर इथे मानसी येते आणि म्हणते, ताई काय करतेस तू? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही, मी तुझ्यासाठी कॉफी करू का? छान कॉफी करते. तेव्हा मानसी म्हणते, अगं पण तू कुणासाठी तरी ऑर्डर दिली आहेस ना? तेव्हा भूमी म्हणत असते की मी रेस्टॉरंटमध्ये आकाशच्या नावाने एक टेबल बुक केलं आहे वेदांगी आणि त्याच्या डिनर डेटसाठी. तेव्हा मानसी म्हणते, ताई तू हे सगळं का करतेस? तू जर असं केलंस तर तुला त्रास नाही होणार का? तेव्हा भूमी म्हणते, मला का त्रास होईल? तेव्हा मानसी म्हणते, अच्छा, म्हणजे आता सगळ्या गोष्टी मी उघडपणे तुला सांगायच्या आहेत का? तेव्हा भूमी म्हणते, हे बघ मानसी, उद्या वेदांगी आणि आकाशचा साखरपुडा आहे, मला माझ्यामुळे काही मिसअंडरस्टँडिंग नको आहे, माझ्यामुळे ती हर्ट झाली आहे ना, तिचा राग घालवण्याची जबाबदारी माझी आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भानुशाली आकाशला म्हणत असतात, जेव्हा मी भूमी मॅडम बरोबर साखरपुडा करेन तेव्हा ही अंगठी मी त्यांच्या बोटामध्ये घालेन. तर इकडे आता आकाश आणि वेदांगी आता डिनर डेटसाठी बाहेर आलेले असतात आणि तिथून आल्यानंतर वेदांगी भूमीला म्हणत असते, अगं तू का आमच्या दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करतेस? तुला माहिती आहे ना, तुझ्यामुळे आमच्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग वाढत आहे. जर तसं असेल तर मग तू इथे राहायला हवं आहे का? तू इथून निघून का नाही जा? तू माझ्या आकाशच्या आयुष्यातून कायमची निघून जा, कळलं तुला? तेव्हा भूमी म्हणते, काय बोलतेस तू वेदांगी? तेव्हा वेदांगी म्हणते, मी खरं तेच बोलते. तेव्हा आता भूमी घर सोडून गेलेली असते आणि मानसी ते लेटर आता आकाशच्या हातामध्ये देते. तेव्हा त्याला खूप जास्त चिठ्ठी वाचल्यामुळे त्रास होतो आणि आकाश इमोशनल होतो.